श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीचा मार्गाचे अनेक नियम आहेत. भक्ती मार्गाने आपण देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते. यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणूनच उपासक आपल्या देवतेचे भक्तिभावाने पूजा करतात. शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत. या नियमांचं पालन केल्यामुळे केवळ भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्याच्याच कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच घडते. तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा, देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये, देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल. हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते. मनशांती, सकारात्मक सुख, समृद्धी आणि सौभाग्यासाठी रोज आपण देवपूजा करतो, देवांची उपासना करतो. शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते. देवपूजा पाठ किंवा मंत्रपठण करण्याचे, नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्राद्ध आहेत. नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा, मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे. देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करत असताना शास्त्रात नियम सांगण्यात आलेले आहेत. तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो. असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे नकारात्मकता परिणाम आपल्याला भोगावे लागतात. देवांना नैवेद्य अर्पण करताना नैवेद्याबद्दल आधी आपण जाणून घ्यावा. नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती ठेवू नये, तर नैवेद्य अर्पण करताना एखाद्या पाट किंवा छोट्या चौरंगावरती ठेवावा. नैवेद्य नेहमी सोने, पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा. सनातन धर्मात या धातूंना पवित्र मानले गेले आहे. याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण केला जाऊ शकतो. त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये. आपण देवांसमोर नैवेद्य ठेवतो त्यावेळेस दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो, हे चुकीचं आहे. याचा नकारात्मक जो परिणाम आहे तो आपल्यावरती होऊ शकतो. पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा. अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील, घरातील प्रत्येक सदस्याने तो ग्रहण करावा. असं केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो आणि घरातील अडचणी, संकटे, त्रास यातून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो. आपण देवांसमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असे मानले जाते की तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवला असेल तर विश्वश्रेम, चंडेश्वर, चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात. नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने खाल्ला पाहिजे. असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात आणि देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्याने आपल्याला देवांचा आदर केल्याचं पुण्य मिळत असतं. देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. देवांसाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा, लसूण नसावा. पण विशेषतः काही वेळेस सणावारांना आपण साजरं संगीत असा नैवेद्य तयार करतो. सात्विक पद्धतीने आपण नैवेद्य अर्पण करू शकतो. रोजच्या पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजच्या आपण जो काही स्वयंपाक बनवतो तो अर्पण करू शकतो. पण सहजतः देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने नैवेद्य जर आपण अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आणि
जो अर्पण नैवेद्य आपण करतो त्यावेळेस मंत्र म्हटला पाहिजे. देव हे भक्तीचे भुकेले असतात, त्यामुळे नैवेद्य अर्पण करत असताना तो रोज नवीनच असला पाहिजे किंवा फक्त तुम्ही साखर जरी ठेवली तरीही त्यावरती देव हे प्रसन्न होत असतात. आपण जेवण करण्याआधी नैवेद्य हा आपण देवांना अर्पण केला पाहिजे, त्यानंतरच आपण जेवण करावे. सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे. पण ज्या लोकांना हे शक्य होत नाही, जेवण बनवल्यानंतर ते शक्य होत नसेल, तर त्यांनी एका प्लेटमध्ये थोडीशी साखर ठेवली तरीही चालेल आणि त्यानंतर देवांपुढे तो नैवेद्य ठेवून 3 वेळेस आचमन करावे. ते चमच्याने करावे. पळीने पाणी नैवेद्यावरनं 3 वेळेस फिरवावे आणि एका पात्रात टाकावे. पण जर प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करत आहोत, ते देवांसाठीच ताट असावं. सेपरेट ते ताट तुम्हाला करायचं आहे. आपण जेवण केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे. देवांसमोर ज्या ताटात आपण साखर ठेवतो, नैवेद्य अर्पण करतो, याचा अर्थ असा नाही की देवांसमोर आपण साखर तर ठेवतोच पण तो प्रसाद झाला. नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करत असताना पण अन्न हे देवाला अर्पण करतो त्यावेळेस घरात बनलेले जे काही दोष आहेत ना, तर ते दूर होतात. हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जातात आणि त्याचबरोबर तिच्या हाताने बनवलेले अन्न पवित्र आणि शुद्ध मानले जाते. असं मानलं जातं की अन्न शिजवण्याचे विचार आणि भाव या अन्नात उतरतात. शुद्ध पवित्र भाव हे बाहेरून आपल्याला आणलेले असतात, अन्नात तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणूनच शक्यतो अन्न हे घरातच बनवलेलं पाहिजे. देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम. नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून आपल्याला हात जोडून आपल्याला देवांसमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा, यथाशक्ती यथाभक्ती मी या नैवेद्य तुम्हाला अर्पण करत आहे, याचा तुम्ही स्वीकार करावा. देवांना अर्पण नैवेद्य केलेला तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खावा आणि त्याचबरोबर हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा. त्यावर एक प्लेट झाकून ठेवावी. पेला ठेवला तरीही चालेल, त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. ते पाणी तुम्ही देवांची शक्ती जी आहे तर ते त्यामध्ये ग्रहण करत असतात. ते पाणी अमृतासमान होते आणि ते पाणी तुम्ही फेकून द्यायचं नाही. ते पाणी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. पाण्याचा वापर आपण स्वयंपाक बनवण्यासाठी करू शकतो. देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यात उतरते. स्वयंपाक करतेवेळी या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग दोष नष्ट होतात. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावे, कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ जे आहे तर ते नैवेद्याखाली ठेवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करतेवेळी आपण त्यावरती तुळशीचं पत्र पण काही देवांना चालतं किंवा काही देवांना चालत नाही. ज्यामध्ये श्री गणेश असतील, महादेव असतील, त्यांना तुळशीपत्र चालत नाही. अशा वेळेस तुम्ही 2 नैवेद्य ठेवायचे आहेत. एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावर तुम्हाला काहीच ठेवायचं नाही, जेणेकरून तुम्हाला देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य पोहोचेल. बऱ्याचशा स्त्रियांना घाई असते आणि घाई गडबडीमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट, सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. तर नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र बोलावा तर पहा, देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही म्हणू शकता किंवा मग फक्त तुम्ही नैवेद्यम समर्पयामी हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही 3 वेळेस म्हणू शकता. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस त्या नैवेद्यावरनं पाणी फिरवणं आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी एखाद्या ताटामध्ये टाकणं आणि नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. एका
ताटामध्ये ते जे पाणी टाकलेलं आहे नंतर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जे नैवेद्याचे नियम आहे तर ते पाळायचे आहे। देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर किंवा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता, पण ते लगेच तुम्हाला ग्रहण करायचे असतात। तसेच रात्रभर आणि दिवसभर ते तसेच देवापुढे चुकूनही ठेवू नाहीत, यामुळे घराला दोष लागतात आणि अडचणी वाढत असतात। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।